अरे मम्मी फोन बघ बरं कोणाचा आहे. अरे भैया कोणीतरी साक्षीचा फोन आलाय बघ. तिला सांग मी कामात आहे नंतर फोन करतो. हॅलो आकाश म्हणला थोड्या वेळाने फोन करतो तो त्याची चड्डी धुतोय. काय झालं मम्मी? काही नाही. आयुष्यात ना एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःला लोकांपेक्षा कधीच कमी समजू नको. कारण तुझं लोकांपेक्षा 4-5 किलो वजन जास्तच आहे. मम्मी पाणी दे ना मला, उचक्या लागते ते. अरे कोणीतरी आठवण काढली असेल म्हणून गुचक्या लागतात. त्यांचं नाव घेतलं की गुचक्या राहतात. साक्षी, सोनाली, कोण आहे रे त्या? गेल्या. कोणाचे नाव घेतोस? मम्मी तू जेवढे पण वाईट दिवस बघितलेत ना ते सगळे दिवस मी एक ना एक दिवशी बदलणार आणि मी हळूहळू गावाई ना तुझे सगळे स्वप्न एकटाच पूर्ण करणार. भैया बघ रे फोनचं काय झालंय की? ही तर फोनची सेटिंग आहे. अरे बापरे फोनची पण सेटिंग आहे, याची सेटिंग नाहीये. मम्मी जेवायला झालं, जेवण करून घे बरं. चल बरं बरं घेते जेवण. बघ बर भैया मिठाचा डबा उघडत नाही, उघड बरं. ठीक खुल्ले घे. काय भाजीत पीठ टाका, काय झालं मग? लोक मला म्हणतात तू खूप यशस्वी झालाय, पण ते यशाच्या माग फक्त आणि फक्त माझ्या आईचा हात आहे बर का. मला नाही जेवायचं. ह्याला नुसतं बाहेरचं खायला पाहिजे, घरातलं नको ह्याला खायला. हा आता त्याला चरबी आली असेल ना, रोज शाळेत जातो ना तो, त्यामुळे त्याला चायनीज खायची सवय लागली असेल. आहे का? त्याला जाऊन दे, ते सावकार आहे बाबा. इथं मला भूक लागली, तू जेवायला काय बनवलं ना ते पहिले सांग. फर्स्ट क्लास कारल्याची भाजी बनवली. कारल्याची भाजी बनवली. हे मला नाही जायचं, मी जायलो म्हणजे एक नंबर भाजी आहे. हो ना. मम्मी 50 रुपये द्या ना. नाही रे बाळा माझ्याकडे नाही येत 50 रुपये. तुला तर माहिती ना आपली घरची परिस्थिती कशी आहे ते. बरं सोड, जाऊन दे. चहा पिणार का? हा चहा पिणार. थांब भैया थांब. नाही नाही तुझ्या हातचा चहा नाही बरोबर लागला. अरे मी बघा ना चहा. दाखव इकडे बोलू.